हो येस मॅम. टीचर. येस मॅम. पहिली 3 गणित आपण सोडवली. चौथा गणित Yes, आपल्याला ma'am. सोडवायचं आणि 5वा. हा येस मॅम. चौथा गणित काय दिलेलं आहे की इफ ए प्लस बी प्लस सी म्हणजे ब्रॅकेट मध्ये दिलंय ए प्लस बी प्लस सी इंटू ए म्हणजे मल्टिप्लाइड आहे मध्ये मल्टिप्लिकेशन आहे दोन ब्रॅकेटचं. ए प्लस बी प्लस सी पहिला ब्रॅकेट आहे आणि दुसरा ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असं दिलेलं आहे. आणि आपल्याला शो दॅट ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन हे आपल्याला शो करायचंय, प्रूव्ह करायचंय. हे दिलेलं आहे, हे इक्वेशन एक दिलेलं आहे तुम्हाला आणि या एका इक्वेशन वरून आपल्याला प्रूव्ह करायचंय की हे जे ए बी सी आहे ते कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहेत. आता एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचंय, एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे हे आपल्याला शो करायचंय. म्हणजे मी काय शो करू, काय दाखवू की ते कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये होतील येतील. म्हणजे मी सांगू शकेन असं काय प्रूव्ह केलं, कोणतं मी एक्सप्रेशन आणलं की प्रूव्ह होईल की एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे. तर मला काय दाखवावं लागेल माहित आहे का, एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे हे शो करणं म्हणजेच काय शो करणं, तर या इक्वेशन वरून मी जर हे प्रूव्ह करू शकले की बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी म्हणजे एखादा बी मधला एखादा टर्म आहे किंवा कोणताही एक टर्म या तिघांमधला, आता मला माहित नाही बीच मध्ये आहे की नाही, काही असू शकतं, असं पण प्रूव्ह केलं करता आलं तरी चालेल. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू बी सी असं पण, म्हणजे कोणत्या तरी एका टर्मचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन टर्मच्या मल्टिप्लिकेशन एवढा मला प्रूव्ह करता आला तर मग ते जर मी बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी, आता त्यांनी दिलंय तसं की एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजे बीच मध्ये असणार, म्हणजे मला हेच प्रूव्ह करायचंय, हेच बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी हेच प्रूव्ह करायचं, कारण बी मध्ये घ्यायचंय आपल्याला एबीसी. कळते का, म्हणजे मी बी स्क्वेअर हो टीचर. मध्ये कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये येणार आहे. मग काय नाही करायचं, तुम्हाला जे दिलेलं आहे ना इक्वेशन ते आणखी सिम्प्लिफाय करत जायचं. सिम्प्लिफाय करत करत गेलात ना तुम्ही की एक स्टेप अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेच मिळेल की बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी. असं तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढे पुढे ते ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, दोन ब्रॅकेट्स आहेत आपल्याला, पहिला ब्रॅकेट जो आहे तो आहे ए प्लस बी प्लस सी आणि दुसरा ब्रॅकेट आहे ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असं मला गिवन आहे, हे गिवन आहे. आधी यालाच मी सिम्प्लिफाय करते आणि मला बघते की मला हे मिळतंय का, हे मिळायला पाहिजे आपल्याला. हे जर मिळालं ना की आपण सांगू शकतो की हे एबीसी कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे. तर या दोन ब्रॅकेट्सना मल्टिप्लाय करायचं. या दोन ब्रॅकेट्सना मल्टिप्लाय करताना पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने, प्रत्येक पदाने या पूर्ण कंसाला गुणायचंय. असंच आपण गुणतो की नाही, आधी ए ने या पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणणार आहे, ए मायनस बी प्लस सी. त्यानंतर प्लस बी ने मी पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणणार आहे, ए मायनस बी प्लस सी. त्यानंतर सी ने पण, प्लस सी ने सुद्धा या पूर्ण कंसाला गुणणार आहे. असंच करतो की नाही आपण.
ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन Yes. Yes, teacher. आणि इकडे आहे मला a स्क्वेअर Plus B square plus C square. Plus a C स्क्वेअर square. प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता मला मल्टिप्लिकेशन सांगा पटापट, काय काय येईल इथे. a ने या तिघांना पण गुणा आता. A a square स्क्वेअर minus AB minus plus Minus AC AB. ab AB plus AC. plus b प्लस ac प्लस ac minus square प्लस प्लस ba माइनस b स्क्वेअर प्लस bc प्लस ca माइनस cb plus cb square प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता होणार काय बघा. हा आता हा इकडे काय काय कॅन्सल होणार किंवा काय काय राहणार आहे. तर हा मायनस ए बी आहे आणि हा प्लस बी ए आहे. आता प्लस बी ए म्हणजे तो एबीच आहे. फक्त आपण 4 गुणिले 3 केलं काय किंवा 3 गुणिले 4 केलं काय. मग ए बी असलं काय किंवा बी ए असलं काय ते एकच आहे. कळलं का. म्हणजे Yes, teacher. हे दोन Yes, टर्म teacher. सेम आहेत. ए बी बी ए एकच आहेत ना टर्म. आणि एकाची साईन मायनस आहे याची प्लस आहे. मग काय होतील ते cancel. हे कॅन्सल होणार. त्यानंतर प्लस बीसी मायनस सीबी हे पण बीसी सीबी म्हणजे बीसी आहे प्लस मायनस आहे. आणि प्लस एसी आणि हा इथे प्लस सी ए. इथे आता दोन्ही प्लस कॅन्सल करा. मग होणार काय बघा. इथे काय काय राहिलं बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर Plus प्लस एसी राहिला. ए स्क्वेअर हा एसी राहिलाय मायनस बी स्क्वेअर प्लस सी ए आणि प्लस सी स्क्वेअर. एवढे राहिले. 1 2 3 4 5 बरोबर आहे. Yes, teacher. Yes, teacher. इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता होणार काय माहितीये का. आणखी इथे ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर बघा. इथे पण ए स्क्वेअर आहे इकडे प्लस ए स्क्वेअर आहे. हा ए स्क्वेअर इकडे आला तर तो मायनस ए स्क्वेअर होईल. Cancel होतील. त्यामुळे तो इकडून आणि इकडून कॅन्सल होणार. बी स्क्वेअर नाही कॅन्सल होणार. का. कारण हा इथे मायनस बी स्क्वेअर आहे आणि इकडे प्लस बी स्क्वेअर आहे. हा इकडे आला हा प्लस बी स्क्वेअर इकडे आला तर हा मायनस बी स्क्वेअर होईल. म्हणजे साईन सेम होईल नंतर त्याची. मग ते ऍड होणार आहे. सेम साईन वाले राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला सेम साईन वाले सेम टर्म असतील तर ते कॅन्सल होतात. बरोबर. हो टीचर. इकडे Yes, teacher. लेफ्ट हँड साइडला पण ए स्क्वेअर असेल आणि राईट हँड साइडला पण ए स्क्वेअर प्लस प्लस तर ते कॅन्सल होतं. कारण तो इकडे आल्यावर मायनस होणार आहे म्हणून ते कॅन्सल होतात. पण इकडे जर मायनस बी स्क्वेअर आहे आणि इकडे प्लस बी स्क्वेअर आहे तो प्लस बी स्क्वेअर लेफ्टला आल्यावर मायनस बी स्क्वेअर होणार. मग ते दोन्ही मायनस मायनस साईन होणार. मग ते ऍड होणार. दोन्हीकडे प्लस बी स्क्वेअर लेफ्ट हँड साइड पण आणि राईट हँड साइड पण. जर सेम साईन वाले सेम टर्म असतील तर कॅन्सल होतात नाहीतर नाही होणार. म्हणजे हा कॅन्सल होऊ शकतो. कोणता अजून कॅन्सल होऊ शकतो. B square. सी स्क्वेअर. Yes, C बी square. स्क्वेअर नाही कॅन्सल होणार. बी स्क्वेअर का नाही कॅन्सल होणार. कारण बघा ना कारण हा की प्लस राईट आणि लेफ्टला सेम सायन्स होता त्याच्यामुळे कॅन्सल नाही होत. हा तो लेफ्ट साइडला आला ना की सेम साईन होणार दोघांची. हे दोघं का कॅन्सल झाले. ए स्क्वेअर का कॅन्सल झाला. सी स्क्वेअर का कॅन्सल झाला. कारण ए स्क्वेअर इकडे आला ना की तो मायनस ए स्क्वेअर होईल आणि मग हा प्लस ए स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर तसं पण जाणार आहे इकडे आणलं की. मग इकडे आणत बसण्यापेक्षा आपण दोन्ही साईडला ते कॅन्सल करायचं. कळलं का. पण हा हो, नाही teacher. कॅन्सल होणार कारण हा इकडे आला ना Yes, teacher. तो मायनस बी स्क्वेअर होणार. हा प्लस बी स्क्वेअर इकडे आला की मायनस बी स्क्वेअर होणार आणि इकडे ऑलरेडी मायनस बी स्क्वेअर आहे आणि हा इकडे आला की मायनस बी स्क्वेअर म्हणजे ते ऍड होणार.
सबट्रॅक्ट नाही होणार इकडे आले की. मग मला काय मिळणार इथे, AC प्लस हा CA, CA म्हणजे एसीच आहे. AC प्लस AC म्हणजे 2AC होणार. मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता हा मायनस बी स्क्वेअर तिकडे न्या, मायनस बी स्क्वेअर इकडे नेल्यावर तो प्लस बी स्क्वेअर होईल. म्हणजे 2AC इज इक्वल टू 2B स्क्वेअर. हा बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2B स्क्वेअर. 2 कॅन्सल होऊ शकतात इथून आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालं, AC इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी स्क्वेअर आणि असं जेव्हा आपल्याला मिळतं AC बी स्क्वेअर इज इक्वल टू AC मिळालं, याचाच अर्थ काय आहे, फक्त ते उलट आहे. टीचर ABC या संख्या प्रमाणात आहेत. ते आपण सरळ असं लिहू शकतो, बी स्क्वेअर आहे, फक्त साईड बदलायची अशी. बी स्क्वेअर इकडे घ्यायचा, AC तिकडे घ्यायचा, म्हणजे दोघांना ट्विस्ट करायचं. मग तिथे साईन वगैरे चेंज नाही होत. दोघांची पण दोन्ही ठिकाणची पद पूर्ण सगळी जर एक्सचेंज करायची आहे तर तुमची साईड चेंज होणार. एखादंच पद इकडून इकडे घ्यायचंय तर साईन चेंज होते, पण सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला एक्सचेंज करायचं तर त्याच्यामध्ये साईन वगैरे काही नाही चेंज होत. तुम्ही साईडचे एक्सचेंज करू शकता. आणि म्हणून प्रूव्ह होतं की ABC आर इन कंटिन्यू प्रपोर्शन, पारंपरिक प्रमाणात येणार. पारंपरिक प्रमाणात. ओके टीचर. आता आपल्याला पुढे जे आहे ते खूप असं इंटरेस्टिंग आहे. के मेथड आपल्याला शिकायचे. म्हणजे जर ABC हे पारंपरिक प्रमाणात असतील तर तुम्हाला हे बघा, इफ A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C, याचा अर्थ काय आहे, A छेद B बरोबर B छेद C आहे. याचा अर्थ ABC हे पारंपरिक प्रमाणात आहे, म्हणजे हे तुमच्याकडे आहे. देन शो दॅट, मग हे शो दॅट असं जर असेल, म्हणजे पारंपरिक प्रमाणात दिलेले आहेत तुम्हाला, कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये दिलेले आहेत, आणि काहीतरी तुम्हाला जर दोन बाजू इक्वल दाखवायचे आहेत. आता इथे तुम्हाला दोन हे इक्वेशन दिलेलं आहे आणि हे प्रूव्ह करायचंय की हे असं, हे दोन्ही इक्वल आहेत, हे यांचं मल्टिप्लिकेशन आणि हे इक्वल आहेत, हे मला शो करायचं. आणि दिलंय काय की A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C, हे मला दिलेलं आहे. आणि म्हणजेच काय, ABC हे कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये आहे. याचा अर्थ काय होतो की ABC कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये. त्याच्यावरून हे प्रूव्ह करायचं. आता नेहमी अशी गणितं जर असतील, म्हणजे तुम्हाला असं दिलं असेल की ABC हे पारंपरिक प्रमाणात आहेत आणि हे शो करा, दाखवा, सिद्ध करा, काहीतरी तुम्हाला एक इक्वेशन दिलं आणि ते सिद्ध करायचंय. हे जर तुम्हाला म्हणजे ABC पारंपरिक प्रमाणात दिल्यात आणि काहीतरी तुम्हाला सिद्ध करायचं, तर तिथे वापरायची के मेथड. के मेथड सगळ्यात सोपी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. के मेथड मजा येते सोडवायला. मग के मेथड काय आहे, के मेथडने सोडवायचं इथे अशी गणित. कधी के मेथड वापरायची, जर तुम्हाला A छेद B बरोबर B छेद C दिलंय आणि काहीतरी तुम्हाला शो दॅट समथिंग, काहीतरी शो करायला सांग, अशी जेव्हा गणित असतील तेव्हा के मेथड वापरायची. तर के मेथड काय आहे सांगते. आता बघा, A छेद B बरोबर B छेद C, म्हणजे ही दोन गुणोत्तर सारखी आहेत. A छेद B बरोबर B छेद C, दोन गुणोत्तर इक्वल आहे, मध्ये समान दिलेले. आता ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणजे पारंपरिक प्रमाणात आहेत म्हणून गुणोत्तर समान असतात. पहिल्याचं दुसऱ्याशी आणि दुसऱ्याचं तिसऱ्याशी असलेलं गुणोत्तर सारखं. तर ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत, तर मी ती के असं अज्युम करते की दोन्ही गुणोत्तर जी आहेत ती के आहेत. आता दोन्ही गुणोत्तर जर के असतील तर बघा, दोन्ही गुणोत्तराची किंमत के घ्यायची आहे. पहिलं गुणोत्तर A छेद B हे पण के आहे आणि B छेद C जे आहे ते पण के आहे.
दोन्ही गुणोत्तरांची किंमत के आहे, कारण दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत आणि त्यांची किंमत के आहे. मग याच्यावरून मला काय मिळतं, बी हा इकडे नेऊन गुणायचा, बी ए इज इक्वल टू बी के, ए इज इक्वल टू बी के. आणि इकडे काय मिळणार, बी इज इक्वल टू काय मिळणार, बी सी. सी तिकडे जाऊन गुणायचा नाही, बी इज इक्वल टू हा सी तिकडे जाऊन मल्टिप्लाय करायचा, सी के. ए इज इक्वल टू बी के आणि बी इज इक्वल टू सी के. आता इथे काय करायचं बघा, पुढे आणखी इथपर्यंत कळलं? Yes, ma'am. कळलं? आता इथे काय आहे माहितीये का, इथे बी ची किंमत किती आली आहे, बी ची किंमत सी के आली आहे, बरोबर आहे. आता बी ची किंमत सी के जी आहे ना, ती इथे टाका. इथे पण बी आहे बघा, ए बरोबर बी के. मग तिथे ए च्या जागेवर ए च्या जागेवर मी ए लिहिणार आणि बी च्या जागेवर मी सी के लिहिणार. हा बी जो आहे तो सी के लिहिला, कारण बी ची किंमत इथे सी के घेतलेली आहे, मी सी के काढलेली आहे. बी च्या जागेवर सी के आणि हा परत के गुणिले आहे, कारण हा के इथे गुणलाय आणि बी ची किंमत इथे सी के आहे, बरोबर आहे. बी ची किंमत सी के टाकली आणि परत के मल्टिप्लाय आहे, हो की नाही. ए इज इक्वल टू सी के इंटू सी के, सी के गुणिले सी के, सी के गुणिले के, कारण बी जो आहे तो सी के आहे, बरोबर आहे. मग ए बरोबर काय होणार, सी के चा वर्ग. ए ची किंमत आली सी के वर्ग, बी ची किंमत आहे सी के, आणि जिथे सी असेल तिथे सीच ठेवायचा. म्हणजे आपण काय केलं माहितीये का, ए ची बी ची किंमत सी च्या फॉर्म मध्ये आणली, सी च्या याच्यात आणली. म्हणजे तुम्हाला जे काही प्रूव्ह करायचंय तिथे जिथे जिथे ए आहे तिथे तिथे सी के वर्ग टाका, जिथे बी आहे तिथे सी के व्हॅल्यू टाका, आणि जिथे सी आहे तिथे सीच ठेवा. नाही कळलं? सगळी गणित सोडवायला हेच आहे, जे पण पारंपरिक प्रमाणात दिलेलं आहे. आणि तुम्हाला ए ची किंमत काय आलेली आहे, सी के वर्ग, बी ची किंमत सी के आलेली आहे. मग मला आता काय सिद्ध करायचे ते बघूया. हे आता सगळ्या गणितांसाठी हे कॉमन आहे, जेवढे पण तुम्हाला शोधाट दाखवले तर सगळ्यांसाठी हे सेम असंच येणार आहे. मग आता सिद्ध काय करायचे ते बघूया. ए प्लस बी प्लस सी आणि बी मायनस सी इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. मला शो करायचंय, शो दॅट ए प्लस बी मायनस सी, ए प्लस बी प्लस सी आणि बी मायनस सी, ए प्लस बी प्लस सी बी मायनस सी इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. आता हे सिद्ध कसं करायचं, तर ह्याच्यासाठी हे वरचं वापरायचंच आहे, पण याच्यामध्ये शो दॅट ह्या दोन बाजू सारख्या आपल्याला सिद्ध करायच्या. ही LHS आहे डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू. ह्या मला इक्वल दाखवायच्या, सेम दाखवायच्या. तर मी काय करेन माहितीये का, मी आधी LHS घेईन, फक्त ही लेफ्ट हँड साइड घेईन आणि त्या लेफ्ट हँड साइड मध्ये या किमती टाकेन. ए ची किंमत सी के वर्ग टाकेन, बी ची सी के टाकेन आणि सी च्या जागेवर सीच ठेवेन आणि मी ती सोडवेन आणि सोडून मी काहीतरी उत्तर मिळवेन आणि नंतर ही RHS पण मी सॉल्व्ह करेन. दोन्ही सॉल्व्ह केल्यानंतर मला जर सेम सेम व्हॅल्यू LHS आणि RHS मध्ये मिळाली, याचा अर्थ मग या दोन इक्वल आहेत, सेम किमती जर मिळायला लाशलं तर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, LHS वेगळी सॉल्व्ह करायची आहे आणि RHS वेगळी सॉल्व्ह करायची आहे. दोघांचा आन्सर सेम आलं तर मग हे इक्वल प्रूफ होणार. आन्सर म्हणजे काय, तर या किमती टाकायच्या. बघा मी दाखवलंय, सांगते. आधी LHSच घ्या, फक्त ही एवढीच घ्यायची. तुम्हाला जे प्रूव्ह करायला सांगितले त्याची LHS घ्या फक्त.
ए प्लस बी प्लस सी आणि बी मायनस सी ही मी LHS घेतली. आता याच्यात किमती टाकते मी. RHS नाही घेतली, RHS नंतर परत सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ए ची व्हॅल्यू किती टाकायची इथे? ए ची व्हॅल्यू किती टाकायची? ए इथे आता ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं नाहीये आपल्याला. इथे आपल्याला के मेथड वापरून हे सॉल्व्ह करायचंय. टीचर CK CK स्क्वेअर आणि बी CK आहे आणि सीच्या जागेवर सीच राहणार. इथे पण हा CK आहे आणि हा मायनस सी आहे. आता याच्यातलं काय सारखं आहे बघा, याच्यातून काय सामायिक काय निघतंय बघा. टीचर CK टीचर CK आणि सी के नाही बाहेर, सी के नाही कॉमन येणार, फक्त सी कॉमन आहे याच्यामध्ये, फक्त सी कॉमन आहे. मग याच्यामध्ये फक्त सी कॉमन आहे. मग इथे के वर्ग अधिक के अधिक 1 असे शिल्लक आहे. फक्त सी येणार बघा ना. इथे के कुठे आहे? लास्टच्या टर्म मध्ये के कुठे? ते फक्त सीच आहे. मग फक्त सी कॉमन येणार. सी कॉमन काढल्यावर इथे के वर्ग राहणार, इथे के राहणार आणि इथला हा सी पण बाहेर गेला म्हणून इथे 1 राहणार. बरोबर आहे? येस मॅम. आणि इथे काय कॉमन येणार? या दोघांमधून काय कॉमन येणार? सामायिक काय येणार याच्यात? याच्यात काय सारखं दिसतंय या दोघांमध्ये? सी टीचर सी कॉमन आहे आणि मग काय राहणार? के मायनस 1. बरोबर आहे? यस टीचर. हो ठीक आहे. आता इथे बघा, आता हा सी आणि हा सी इथे तर सगळ्यांमध्ये इथे गुणाकार आहे, त्यामुळे इथे गुणाकार आहे. मग हा सी आणि हा सी गुणिले मग तो सी वर्ग होईल आणि सी वर्ग होऊन हे 2 कंस लिहायचे. हा सी आणि हा सी गुणला जाणार आणि सी वर्ग झाला आणि इथे के वर्ग अधिक के अधिक 1 आणि इकडे के वजा 1. आता आपण काय करूया, ह्या 2 कंसांना गुणूया. हे 2 कंस गुणूया, कारण थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. या कंसाने या कंसाला गुणा. मग के वर्गाने आधी के ला गुणायचं, मग वजा 1 ला. मग काय मिळेल? के घन. के वर्गाने के ला गुणलं, फक्त कॅल्क्युलेशन आहे. फक्त के घन पुढे काय? के वर्गाने के ला गुणलं, के घन. पुढे काय? के वर्गाने वजा 1 ला गुणलं, के मायनस 1. राहू दे, हे राहू दे, हे असंच राहू दे. राहू दे इथे असंच राहू दे. आपण आता RHS सॉल्व्ह करू. हे राहू दे असंच. LHS. आता RHS मध्ये आपल्याला काय दिलंय? RHS सॉल्व्ह करू. असंच उत्तर येतं का बघूया. RHS मध्ये काय आहे? AB वजा C वर्ग. AB वजा C वर्ग. आता A आणि B ची व्हॅल्यू टाकायची. आणि इथे मध्ये गुणाकार आहे. A CK वर्ग, B CK आहे. बरोबर आहे? आणि वजा C च्या जागेवर Cच ठेवायचा आहे, तो C वर्ग. हे कळलं का? डोक्यावरून जाते का? हो मॅम. आता ह्यांचा गुणाकार सांगा बघू मला. CK वर्ग गुणिले CK, कारण A CK वर्ग आहे आणि B CK आहे. मग यांचा गुणाकार काय येतो? कारण मध्ये AB आहे. AB म्हणजे A गुणिले B आहे. मग A ची किंमत काय येईल?
सी सी वर्ग स्क्वेअर सी के वर्ग घन आणि स्क्वेअर के घन घन के क्यूब येणार बरोबर. वजा हा सी चा वर्ग बरोबर. आता याच्यातून सामायिक काय आहे? सी टीचर सी सी स्क्वेअर सी स्क्वेअर सी स्क्वेअर. नंतर काय आहे त्याच्यात आणि राहणार काय इथे? के घन के घन वजा सी स्क्वेअर सी स्क्वेअर नाही सी स्क्वेअर बाहेर गेला ना, हे बाहेर गेले. सी स्क्वेअर बाहेर गेला, इथे के घन राहिला आणि इथे हा सी वर्ग बाहेर गेल्यावर इथे काय राहणार? कॉमन काढल्यावर तिथे जर सगळं सी वर्ग सगळा बाहेर गेला, मग इथे काय राहतो? फक्त 1 राहणार. हा आता आपल्याकडे राईट हँड साइड ही आली आहे बघा ही, पण RHS मध्ये उत्तर वेगळंच दिसतंय. दिसतंय हे दिसतंय. हो टीचर. हे RHS चं उत्तर आहे, पण हे LHS चं उत्तर आहे, हे RHS. इक्वल तर दिसत नाहीये. इक्वल आहेत ते कसे काय माहितीये का? बघा हा जो ब्रॅकेट दिसतो तुम्हाला, हा के घन वजा 1 के घन वजा 1 तुम्हाला हो फॅक्टर बहुपदीचे अवयव आठवते का? बहुपदीचे अवयव. हो टीचर. बघा असं सूत्र होतं 8वीला तुम्हाला, कसं? ए घन वजा बी घन, याचे अवयव कसे पाडत होतो आपण? ए घन वजा बी घनचे अवयव, असं अवयवाचा एक पूर्ण धडाच होता. अवयव, बहुपदीचे अवयव. ए घन वजा बी घनचे कसे अवयव पाडले आपण? पहिला आपण काय केला? आता इथे पण हे पण दोन्ही घन आहेत बघा. हा पण एक घन आहे. कोणाचा घन आहे? 1 कोणाचा घन आहे? 1 चा. 1 चा. हा आपण पहिल्यांदा काय केलं? पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण के वजा 1 लिहिलं, म्हणजे ज्याचे घन आहेत. जसं हा के चा घन आहे आणि हा 1 चा घन आहे. मग आधी आपण के वजा 1 लिहिलं आणि मग दुसरा ब्रॅकेट आपण याच्यावरून तयार केला. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट वरून दुसरा ब्रॅकेट बनवायचा. पहिल्या पदाचा वर्ग केला के गुणिले 1 म्हणजे 1 के, आणि इथे जर वजा असेल तर इथे अधिक येणार. मग ए आणि नंतर दोघांचा गुणाकार म्हणजे 1 के म्हणजे के येतो फक्त. आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 असं असतं. असं आपलं सूत्र होतं. बघा हे सूत्र लक्षात ठेवायचे, आपल्याला वापरायचे. हे बघा असं समजा तुम्हाला मी असं गणित दिलं, x घन वजा 8. तर हे दोन्ही पण घन आहेत. हा x चा घन आहे आणि हा कोणाचा घन आहे? 8 आपण 2 चा घन आहे. 2 बरोबर आहे. आता याचे अवयव कसे पाडायचे बघा. हा नीट लक्षात घ्या. यांचे अवयव पाडण्यासाठी पहिला 2 कंस आहेत. यांचे अवयव 2 कंस येणार. तर पहिल्या कंसात ते ज्यांचे पण घन आहेत ती पद लिहायची. म्हणजे हा x चा घन आहे आणि हा 2 चा घन आहे. मग x आणि 2 आणि मध्ये इथे जे चिन्ह आहे ना तेच इथे द्यायचं. अधिक असेल तर इथे अधिक द्या, वजा असेल तर वजा द्या. आता इथे वजा आहे त्यामुळे घन कोणाचे आहेत ते शोधा आधी. पहिला पद x चा घन आहे मग x लिहायचं. दुसरं पद 2 चा घन आहे मग 2 लिहायचं. 8 नाही लिहायचं. 8 कोणाचा घन आहे? 2 चा, मग 2 लिहायचं आणि मध्ये वजा. हे पहिलं तुमचं पहिला कंस आहे. दुसरा कंस हा जो आहे तो याच्यावरून बनवायचा असतो. पहिल्या कंसावर, पहिल्या कंसामध्ये पहिलं पद जे आहे x त्याचा वर्ग करायचा, x चा वर्ग. त्यानंतर इथे जर वजा असेल तर इथे चिन्ह वेगळं लिहायचं, अधिक, अपोजिट साइन लिहायची. आणि नंतर या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार काय येतो? 2x.
आणि नंतर तिसऱ्या पदाला अधिकच चिन्ह नेहमी. दुसऱ्या पदाचा वर्ग, इथे आपण पहिल्या पदाचा वर्ग केला, नंतर दोघांचा गुणाकार केला आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा. 4. शेवटच्या पदाला अधिकच चिन्ह नेहमी. इथलं दुसऱ्या पदाला इथे जर वजा असेल तर अधिक येणार, इथे अधिक असेल तर इथे वजा आहे. म्हणजे काय, आता समजा आणखी एक तुम्हाला उदाहरण देते, हे पक्क लक्षात ठेवायचं, याचे अवयव कसे पाडायचे. समजा तुम्हाला असं असेल तर आता ही दोन्ही पण घन आहेत, ही दोन्ही पद घन आहेत का? हे कोणाचे तरी घन आहेत का? येस मॅम. हा कोणाचं पहिलं पद कोणाचं घन आहे, हा कोणाचा घन आहे? वायचा. हा कोणाचा घन आहे? वायचा. ठीक आहे. आणि हा कोणाचा घन आहे? दोनशे 16 कोणाचा घन आहे? 10 पर्यंत घन पाठ नाहीये तुमचे? 10 पर्यंत 1 ते 10 संख्यांचे घन. मॅम कसे सांगायचे आहे? 200. मॅम 6 आहे का तो? हा जो 216 कोणाचा घन आहे? हा 6चा. बरोबर. मॅम 6चा. 6चा घन. बरोबर. आता मला दुसरा कंस काय आहे? पहिल्या कंसात काय येणार? Y. y. ज्यांचे घन आहेत त्या संख्या. हा वायचा घन आहे, हा 6चा. मग y आणि 6 आणि इथे जे चिन्ह आहे अधिक, तर इथे पण अधिकच येणार. इथे वजा असेल तर वाय इथे अधिक वजा. 6. हा. आणि दुसरा कंस याच्यावरून तयार करायचा, पहिल्या कंसावरून. आधी आपण काय करणार दुसऱ्या कंसात? 6 याच्यामध्ये अधिक वाय. पहिल्या पदाचा वर्ग. हा, हे y अधिक 6. आता दुसरा कंस याच्यावरून तयार करतो आपण. पहिल्या पदाचा वर्ग करायचा. पहिला पद कोणता इथे? इथे पहिलं पद कोणतं आहे? या कंसात y. त्याचा वर्ग. मग त्याचा वर्ग y वर्ग. त्यानंतर इथे अधिकचं चिन्ह आहे तर इथे चिन्ह बदलायचं, वजा येणार. त्यानंतर या दोघांचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार 6y. 6y. आणि नंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसऱ्या पदाचा वर्ग काय? 6 वर्ग. 36. हे अवयव आहेत, हे याचे अवयव आहेत, ह्याचे फॅक्टर्स आहेत. हे y³ + 216 लास्ट इयर शिकले की नाही? गेल्या वर्षी. याचा अवयव सांगा पटापट. चला आता मला पहिल्या कंसात काय लिहू? हे कोणाचे घन आहेत? दोन्ही पण. हे दोन्ही पण टीचर कोणाचे एक घन आहेत? 6चा आहे आणि 5चा 125. 5चा आहे. मॅम 5चा घन आहे. हा. मध्ये काय लिहू? अधिक. हा, मध्ये अधिक. कोणतं चिन्ह? अधिकचा प्लस. आता दुसरा कंस. दुसरा कंस सांगा. टीचर x². x स्क्वेअर. x वर्ग. -5². -5. टीचर -5x. 5x हम्म. प्लस प्लस 25. प्लस 25. बरोबर. बरोबर. कळलं का? हो टीचर. हो मॅम. ह्याचे सांगा, ह्याचे अवयव सांगा. ब्रॅकेट p स्क्वेअर नाही p स्क्वेअर
P प्लस प्लस येईल. आता इथे मायनस आहे नाही, इथे आता मायनस आहे की नाही, मग पहिल्या कंसात Yes. मायनस, जी साईन इथे आहे ती इथे पहिल्या कंसात आहे. P minus 3 हा 3 चा क्यूब आहे, 3 चा घन आहे तो. नाही टीचर, नाही टीचर 4चा आहे. टीचर 4चा आहे. 4चा आहे टीचर टीचर. -4 4 चा. नंतर टीचर हा, पी पुढे स्क्वेअर. P वर्ग P टीचर वर्ग P स्क्वेअर मायनस P 4 square आता plus मायनस नाही येणार. हे बघा, आता नाही, इथे teacher, मायनस plus. नाही येणार, इथे मायनस आहे ना, तर इथे प्लस होणार. इथे साईन याच्या अपोजिट लिहायची. नंतर 4 4 P 4 plus पी आणि इथे नेहमी प्लसच 16. लिहायचा, मग इथे कुठलेही साईन 4 P plus 16. 16 टीचर. बरं. अरे आपण हे लक्षात ठेवायचं, हे अवयव. मग ह्याचे अवयव किती काय येणार सांगा आता. के घन वजा 1, के घन वजा 1 चे याचे अवयव सांगा बरं पटापट. हा सी वर्ग टीचर, मी K असाच ठेवते आणि K याचे अवयव cube. सांगा. टीचर K -1 पहिला हा हा आणि नंतर दुसरा टीचर K कंस स्क्वेअर. टीचर K स्क्वेअर के स्क्वेअर प्लस 1K 1K म्हणजे प्लस नुसता 1K. के लिहिला तरी चालेल, प्लस 1 स्क्वेअर. टीचर 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजे 1. आता बघा, आता तुमची LHS आणि RHS सेम आहे. हे बघा, सी वर्ग हे के वर्ग अधिक के अधिक 1 इथे आहे आणि के वजा 1 एक कंस. आता या सगळ्यांमध्ये गुणाकार आहे. गुणाकारामध्ये तुमचा क्रम महत्वाचा नसतो, गुणाकारामध्ये पद महत्वाचे असतात. म्हणजे ए गुणिले बी गुणिले सी काय केला काय, किंवा ए गुणिले सी गुणिले बी सारखंच असतं ना. मग इथे तिन्ही पण गुणाकार आहे, इथे पण तिन्ही गुणाकार आहे. Yes, ma'am. सेम आहेत की नाही पद. सी वर्ग आहे, के वजा 1 आहे आणि तिसरा के वर्ग अधिक के अधिक 1 आहे. मग याचा अर्थ काय होतो की तुमचं ए LHS आणि RHS इक्वल आहे, म्हणून तुमच्या दोन्ही बाजूचं उत्तर सारखं आलेलं आहे. किती मला एक्सप्लेन करायला लागलं. Therefore LHS is equal to RHS. म्हणजे तुमच्या दोन्ही बाजू सारख्या होणार आणि मग जे सिद्ध करायला सांगितले ते लिहायचं. A प्लस बी प्लस सी इंटू बी मायनस सी ही LHS आहे, ती इक्वल होणार AC मायनस AB मायनस सी स्क्वेअरला. कळलं? येस हे टीचर. प्रूव्ह झालं. आता सेम ही के मेथड आपण पुढची येतील तुम्हाला की सोडून दाखवू एखादं. एखादं सोडून दाखवा टीचर. एक सोडून दाखवा. कोणतं दाखवायचं? येस मॅम, सोडून दाखवा. दुसरं की तिसरं? दुसरं टीचर तिसरं. टीचर तिसरं 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 दुसरं बरं, दोन्ही third. सांगते पटापट. बरं, दुसरं पण सांगते, तिसरं पण सांगते, पटापट सांगते. पुढचं तुम्ही सोडवायचं. मला फक्त गणित सांगा पटापट. ए स्क्वेअर प्लस गणित बी सांगा मला. स्क्वेअर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट B बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट ए बी प्लस बी सी स्क्वेअर स्क्वेअर BC आणि ब्रॅकेट Yes, स्क्वेअर आहे teacher. का? येस टीचर. यस टीचर. आता याची मी LHS घेते. LHS ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे. आता मी पटापट याच्या किमती टाकते. आता ए स्क्वेअर ए ची व्हॅल्यू CK स्क्वेअर आहे आणि परत त्याचा स्क्वेअर आहे, कारण हा ए स्क्वेअर आहे. ए ची व्हॅल्यू तुमची CK स्क्वेअर आहे. नुसता ए नाहीये ना, ए असता तर CK स्क्वेअर, पण ए चा स्क्वेअर असल्यामुळे परत स्क्वेअर होतो त्याचा. बरोबर आहे. CK स्क्वेअरचा स्क्वेअर
प्लस बी स्क्वेअर. बी जो आहे तो सी के आहे बी. मग परत त्याचा पण स्क्वेअर, बी चा पण स्क्वेअर आहे, मग बी सी के आहे त्याचा स्क्वेअर. हे झालं पहिल्या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू टाकल्या. त्यानंतर इथे बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे सी के चा स्क्वेअर आहे आणि प्लस हा सी च्या जागेवर सी स्क्वेअरच येणार. एवढं कळलं? हे काय केलं? व्हॅल्यूज टाकल्या येस ए मॅम. बी आणि सी च्या जागेवर तर सीच येतो. फक्त ए जिथे जिथे आहे तिथे सी के वर्ग टाकायचा, बी जिथे आहे तिथे सी के टाकायचा आहे. आता मला सांगा सी के वर्गचा वर्ग, सी के स्क्वेअरचा स्क्वेअर काय येईल? सी के स्क्वेअरचा स्क्वेअर, दोघांचा स्क्वेअर करा, याचा पण आणि याचा पण. सी चा वर्ग केला की सी वर्ग येईल आणि के वर्गचा पण वर्ग होईल. के वर्गचा वर्ग केल्यावर काय येईल? के वर्ग. के चा घात 4 वर्ग के चा चौथा घात नाही, के चा चौथा घात, इंडेक्स 4. तर के चा घातांक सी चा 4. वर्ग. के चा इंडेक्स 4. हा बरोबर, रेस टू 4 येणार. मग इथे येईल सी के चा सी वर्ग के चा चौथा घात अधिक इथे काय येईल? पटापट बोला. इथं सी के स्क्वेअर. सी हा, के स्क्वेअर दोघांचा वर्ग करा. हे आपण स्क्वेअर करायचंय दोन्ही टर्मचा. सी वर्ग के वर्ग स्क्वेअर. बरोबर. यस टीचर. बरोबर, हे बरोबर आहे कारण सी के चा वर्ग आहे, सी वर्ग के वर्ग. नंतर दुसरा ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण सी के वर्ग आहे म्हणजे सी वर्ग के वर्ग अधिक सी वर्ग. वर्ग ब्रॅकेट. आता याच्यातून सारखं काय निघालं? याच्यात सारखं काय निघालं? टीचर सी वर्ग के सी वर्ग. स्क्वेअर. सी स्क्वेअर के बरोबर, स्क्वेअर. सी वर्ग पण, हा के स्क्वेअर पण येणार कारण इथे के चा चौथा घात आहे आणि इथे के वर्ग आहे म्हणजे दोघांमधून आपण सामायिक काढू शकतो. आता सी वर्ग के वर्ग सामायिक आल्यानंतर इथे काय राहील? पहिल्यामध्ये टीचर सी वर्ग के चा चौथा घात. प्लस याच्यामधून या दोघांमधून पण नाही, ऐका, या दोघांमधून मी सी वर्ग के वर्ग बाहेर काढला. याच्यातून पण मी सी वर्ग के वर्ग बाहेर काढला आणि याच्यातून पण मी सी वर्ग के वर्ग बाहेर काढला कारण दोघांमध्ये तेवढं कॉमन आहे. सी वर्ग के वर्ग आपण त्याच्यातून बघा, याच्याकडे पण सी वर्ग के वर्ग आहे, याच्याकडे पण कमीत कमी सी वर्ग आणि के वर्ग आपण कॉमन काढू शकतो. आता सी वर्ग के वर्ग गेल्यानंतर इथे काय राहणार शिल्लक? याच्यातला सी वर्ग आणि के वर्ग बाहेर गेला. सी स्क्वेअर बाहेर गेला ना, सी स्क्वेअर सी मधलं काहीच नाही राहणार. इथे के चा बघा, के चा चौथा घात होता पण त्याच्यातला पण के वर्ग मी बाहेर काढलाय. याच्यामधून मी सी वर्ग आणि के मधला पण वर्ग बाहेर काढलाय. मग अजून आतमध्ये काय राहणार? के स्क्वेअर. के, हा के स्क्वेअर राहणार. प्लस आता हे सी वर्ग के वर्ग सगळेच सगळं बाहेर गेलं दोन्ही पण. मग इथे काय राहील? 1 राहील. बरोबर बरोबर. आता दुसरं काय सामायिक निघतंय याच्यातून? के वर्ग सी वर्ग के वर्ग. के वर्ग नाही, के वर्ग सी वर्ग के वर्ग नाही येणार. के वर्ग इथे दिसतोय का? याच्यात आहे का के वर्ग? फक्त हे बघा, हे बघा, ऐका, के सामायिक याचा अर्थ काय? जे कमी कमी दोघांमध्ये पण जे सारखं आहे ते बाहेर काढायचं. म्हणजे दोघांमध्ये पण जे आहे ते कॉमन काढायचं, बाहेर काढायचं असतं. आता के वर्ग इथे मी सी वर्ग के वर्ग दोघांमध्ये पण कमीत कमी आहे दोघांमध्ये पण, मग ते मी बाहेर काढू शकतो. याच्यात मला सामायिक काय दिसतंय? सी वर्ग. सी स्क्वेअर. सी वर्ग. मग काय राहणार? के स्क्वेअर. के स्क्वेअर प्लस 1.
बरोबर आहे. ब्रॅकेट यस टीचर. येस टीचर. आता हे सगळे हे सी वर्ग, के वर्ग आणि परत सी वर्ग आहे. हे दोघं आणि हे एकत्र करा आणि के वर्ग अधिक 1 आणि इथे पण के वर्ग, कंस सेम आहेत आणि 2 कंस गुणल्यानंतर त्याचा काय बनतो वर्ग. सेम सेम कंस आहे ना, के वर्ग अधिक 1 आणि के वर्ग अधिक 1. मग के वर्ग अधिक 1 चा वर्ग करायचा. हे काय केलं कळलं, डोक्यावर 2 लिहिले मी, कारण हे दोन सेम कंस आहेत ते गुणलेत. आणि इथे काय होईल आता, सी वर्ग आणि हा सी वर्ग म्हणजे सी चा चौथा घात आणि के वर्ग आणि हा के वर्ग अधिक 1 चा वर्ग. हे एवढं माझं LHS आलेलं आहे. आता RHS माझं काय आहे ते बघते. AB अधिक BC चा वर्ग. आता AB, A माझा CK वर्ग आहे गुणिले ACK वर्ग BCK, बरोबर. हा A हा B, A गुणिले B आहे. किंवा मी काय करते माहिती आहे, आणखी सोपं करण्यासाठी या दोघांमध्ये मी सामायिक काढते. या दोघांमध्ये सामायिक काय आहे, बीबी. B. मग B सारखं काढते, राहणार काय ब्रॅकेट मध्ये, A प्लस सी. A प्लस सी. ठीक आहे. आणि याचा Yes, वर्ग आहे, सगळ्याचा वर्ग आहे, हा सगळ्याचा वर्ग आहे. ठीक आहे. यस. आता मी याच्यात किमती टाकते. म्हणजे सोपं होईल. B ची किंमत CK आहे, A ची किंमत CK वर्ग आहे आणि C च्या जागेवर C. हे कळलं, BCK. आणि Yes, ma'am. एवढं सगळं लिहिताना वरती डोक्यावर स्क्वेअर लिहायला विसरायचं नाही, कारण या सगळ्याचा वर्ग आहे डोक्यावर. आता परत काय होणार, परत या दोघांमध्ये पण आता सामायिक काढता येते आपल्याला. काय सामायिक काढता येते आता या दोघांमधून, टीचर सी. सी. टीचर सी. C कॉमन येते, बरोबर आहे. मग तो C पण मी कॉमन काढणार. मग राहणार काय, के स्क्वेअर. के स्क्वेअर. A स्क्वेअर प्लस 1 1 आणि स्क्वेअर. स्क्वेअर. आता इथे काय काय बाहेर आलं बघा, हा CK आहे आणि हा C आहे. CK आणि C चा गुणाकार येतो C वर्ग K, बरोबर आहे. यस टीचर. आणि K वर्ग अधिक 1 आणि या सगळ्याचा वर्ग आहे. आता मी या सगळ्याचा वर्ग करते. आता या सगळ्याचा वर्ग करते म्हणजे हे सगळे कंसात आहेत आणि त्याच्या डोक्यावर वर्ग आहे, म्हणजे मी याचा पण वर्ग करते आणि याचा पण वर्ग. मग C वर्ग आणि K याचा पण वर्ग होईल. C वर्ग चा वर्ग करायचा, K चा वर्ग करायचा आणि या ब्रॅकेटचा पण वर्ग करायचा. आता C वर्गाचा वर्ग केला तर काय होतो, C स्क्वेअर स्क्वेअर, कारण आता मी वेगवेगळा स्क्वेअर देणार आहे, चौथा घात आणि K चा वर्ग. वर्ग आणि हा जो ब्रॅकेट आहे K वर्ग अधिक 1 त्याचा पण वर्ग होणार. म्हणजे सगळ्यांचा मी स्क्वेअर करून टाकला, कारण सगळे ब्रॅकेटच्या आतमध्ये होते ते मी प्रत्येकाला स्क्वेअर देऊन टाकलं. आता हीच आपली काय आहे बघा, सेम LHS पण आन्सर तेच आलं होते बघा. यस टीचर. RHS पण तेच आहे, सेम आहे. यस टीचर. C⁴ K स्क्वेअर म्हणजे तुमची LHS आणि RHS इक्वल होते. Therefore LHS is equal to RHS. ठीक आहे. आणि मग त्यामुळे प्रूव्ह होतं आपलं जे आपल्याला विचारले. ठीक आहे. तिसऱ्याचा प्रयत्न करा सोडवण्याचा, नाही आला तर मी उद्या सांगते. ठीक आहे. थर्ड वाला आहे. हो टीचर. जे तिसरा आहे ते होमवर्क साठी का, सगळे सोडवायचे होमवर्क मध्ये, चौथ्यापासून, चौथा आणि पाचवा दोन्ही प्रश्न, चौथा पाचवा. ओके मॅम. ओके मॅम. बरं, आपली वेळ संपलेली आहे.
गुड नाईट. बाय टीचर. थँक्यू. Thank बाय you. टीचर. Thank you. Bye teacher. Good night. गुड नाईट. थँक्यू Bye, टीचर. ma'am. गुड नाईट टीचर.